सर आणि त्याचबरोबर हर्षलजी मांगेला सर आपण पाहू शकतात. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. एका बाजूला जयदुर्ग रायपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली या दोन टीम मध्ये दोन विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम एकमेकांसमोर सातत्याने आल्या त्यामुळे या दोन्ही टीम्सच्या कुणाच्या आहेत कानुकुणाच्या आहेत ते माहिती आहेत. आदरणीय सन्माननीय मान्य श्री माननीय श्री सदानंदजी नाना पाटील साहेब पनसपाडा गावामधील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय दीपेश जी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं नुकताच या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. एक सुंदर व्यक्तिमत्व पनसपाडा गावामधील आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी आलेली नाहीये. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती जी संधी होती त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पुन्हा एकदा विनीत गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळते. त्याची जी आर्म ऍक्शन आहे प्रॉपर क्रिकेटिंग बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल भरपूर ऑप्शनच्या बाहेर होता. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आला. एक्स्ट्रा रन इथून स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. एक इंटरेस्टिंग मॅच जो आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत महत्वाचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला मावलेले तलावपाडा बी संघ या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये कोणता संघ आमच्यासोबत केलेल त्यांना आतुरता या ठिकाणी लागेल. कारण चॅम्पियन्स या तिन्ही संघांना बनायचं आहे. परंतु चॅम्पियन्स बनण्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये लढायचं नाही तर लढायचं हिमतीने लढायचं. या बॉलवरती बॅटची एज अँड टेकन अनिकेत मात्रे बॅक टू द डगआउट गॉन. दोन चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. पहिला धक्का या ठिकाणी लागला अनिकेतच्या रूपामध्ये. नवीन बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. थर्ड पोझिशन वरती चांगली मेहनत गोकुल यांनी सुद्धा घेतली गेली. कारण ज्या प्रकारे डिजेमॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर आमचे जवळीक मित्र अनुपजी वैद्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतीतून या स्पर्धेसाठी इंटरनेटची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. जावत मॅचच्या दिशेने बॉलिंग ट्रॅकवरती विनीत ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय त्याची जी आक्रमकता आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना त्याच्याकडे जे टॅलेंट आहे ना ते टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 1 या आकड्यावरती. आजच्या दिवसामधून चंदनसर गटामधून अंतिम 5 मध्ये पोहोचणारा संघ आपण पाहिलाय जयदुर्ग रायपाडा. ज्या प्रकारे जयदुर्ग रायपाडा टीमने परफॉर्मन्स दाखवलाय याआधीच्या मॅच मध्ये एनसीसी नारंगी टीमला त्यांनी पराभूत केलं. या मॅच मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल या मॅचचा इतिहास काय असणार आहे त्याकडे लक्ष वेध असणार आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या कटरचं उत्तर या ठिकाणी फलंदाजाकडे नव्हतं. सातत्याने कटर्स आणि त्याचबरोबर पेस जो आहे गोलंदाज विनीतकडे त्या पेसचं उत्तर नाहीये. आर्म ऍक्शनचा जर विचार केला तर थोडीशी विजय पावले सारखे आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे विजय पावले ज्या गतीने गोलंदाजी करत असतो त्याच गतीने गोलंदाजी करत असताना विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा रनअप असो किंवा ज्या प्रकारे आपण पाहू शकता चेंडू रिलीज करण्याची जी शैली आपल्याला पाहायला मिळते परफेक्ट विजय पावले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शरीराचा वेध या ठिकाणी घेतला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. 5 बॉल्स या ठिकाणी झालाय. ज्या प्रकारे विनीतने गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केलंय कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच्या नावावरती तब्बल 10 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच घनश्याम सर या नावाभोवती चर्चा जरूर रंगताना पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. नक्कीच म्हणजे तुमची कामगिरी उजवी असली ना तर तुमचं नाव नक्कीच होईल. म्हणजे आपण श्रीराम कसरली संघाचा जर विचार केला तर नक्की चर्चा त्या संघाची केली जाईल. कारण वसई विरार गटातील संघाला पराभूत केलंय हा कॉन्फिडन्स आहे. पण यावेळी इथून सध्या आपण बघतोय पॉईंटला टॅप केले चेंडूला. चेंडू जातोय कव्हर पॉईंट क्षेत्राच्या दिशेने पायाने अडवण्याचा प्रयत्न पण नाही थांबणार. चेंडू जातोय शेवटच्या क्षणाला सीमारेखा पार जात असताना आपण बघतोय. आणि इथून विनीतच्या या शेवटच्या चेंडूवरती जे काय घडते ते घडते. म्हणजे गेल्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर षटकार आला होता शेवटच्या चेंडूवरती. या सामन्यामध्ये चौकार आलाय. पण सध्या हर्षद आपण गेल्या सामन्यामध्ये हर्षदने गोलंदाजी केली होती, रोहितने केली होती.
गोलंदाज तर आपण सध्या बघणार आहे तर तेच येणार आहे. पण महत्त्वाचं आहे की इथून पहिल्या षटकामध्ये जे रोखायचं होतं ते रोखलं गेलं आहे. सध्या विनीतच्या माध्यमातून एक गडी बाद केला आहे, पण 5 धावा या षटकामध्ये आल्यात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला होता की या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एखाद्या खेळाडूचं नाव होते तेव्हा त्याच्यामागे त्याची महत्त्वाची मेहनत असते आणि मेहनतीनंतर त्या संघाचं बॅकअप असणं गरजेचं आहे. म्हणजे विनीतच्या आणि श्रीराम कसरळी संघाचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये आपण खेळताना बघतोय, पण ज्या काही 3-4 स्पर्धा मी बघितल्या म्हणजे SDLचा चषक असेल घासपाट्याच्या मैदानावरती, त्यानंतर विजय महम्मदचा चषक असेल, त्यानंतर त्यांच्या गावामध्ये म्हणजे वाघोबा ग्रुप आयोजित ते चषक होतं, त्या चषकामध्ये पहिल्या दुसऱ्या राऊंडवरती पराभूत होत होते. पण बॅक करणं हे गरजेचं आहे. खेळाडूंना आपल्या संघातील खेळाडूंना बॅक करणं गरजेचं आहे आणि आज तो परफॉर्मन्स या मैदानावरती पाहायला भेटतोय. यावेळी पंचांचे हात हवेमध्ये येतील, वाईट चेंडूचा इशारा येईल आणि सध्या तरी आपण सध्या हर्षद म्हणजे गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघतोय, त्याच्या माध्यमातून हा वाईट चेंडू हाताळला जातोय. पण हा अप्रोच आहे, म्हणजे जर विचार केला ना हार्दिक तर हा अप्रोच बनवून ठेवला आहे की आम्ही वाईट लाईनच्या बाहेर त्या पिचवरती त्या लाईनवरती टप्पा हाताळण्याचा प्रयत्न करू आणि सध्या ते पाहायला भेटतंय. सफल झाले फलंदाज, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, इथून जेल सुटला पकडला जातोय आणि इथून फलंदाजाचा खेळही संपला जातोय. फलंदाज अक्षय बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद डीजे आणि हार्दिक. नक्कीच तुला थांबवेल मी कारण महत्त्वाचं आहे. आणि आताही आपण जो लाईन लेंथ बघितली ना तर ती म्हणजे जो पहिला वाईड आहे ना त्या पहिल्या वाईडच्या लाईनमध्ये त्या इम्पॅक्टमध्ये गोलंदाजी केली जाते, कारण तिथून फलंदाजाला मोठा फटका खेळू येत नाही. कारण आपण जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज असतो ना तेव्हा त्यावेळी त्याचा जो बेस्ट स्ट्रॉंग झोन असतो ना तो ऑन साईडचा असतो, पण ऑफ साईडला कधीतरी खेळताना. पण यावेळी तुम्हाला त्या गोष्टीची शैली असणं गरजेचं आहे. बॉलच्या रेषेमध्ये जाऊन आपलं शॉट सिलेक्शन परफेक्ट होणं गरजेचं आहे. पण गोलंदाजी ज्या प्रकारे होते ना तसं क्षेत्ररक्षणही आहे. म्हणजे लॉंग ऑफला एक डीपवरती क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहे. पॉईंटचा म्हणजे जो आपण सध्या पॉईंटचा जो खेळाडू बघतो ना बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू आहे, थर्ड मॅन आहे, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आणि त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. तिथून गोलंदाजी म्हणजे हे महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही हे जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळताना तेव्हा या गोष्टी असणं गरजेचं आहे. पण यावेळी जर आपण बघितलं तर पंच इथून थोडेसे आपण बघतोय की हा चेंडू चांगला घोषित करत असतात, कारण चांगला चेंडू आहे. असं नाही की हा चेंडू खराब होता, पण चांगला चेंडू आहे आणि चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. सध्या हर्षद जी कामगिरी गेल्या सामन्यामध्ये केले ती कामगिरी करतोय. नक्कीच जो कॉन्फिडन्स मागच्या मॅचचा आहे तोच कॉन्फिडन्स या मॅचमध्ये सुद्धा जाणवलाय. तो अप्रोच या मॅचमध्ये सुद्धा जाणवलाय. फॉर एक्झाम्पल बॉलर बॅक ड्राईव्ह या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट ऑलमोस्ट डेंजरस. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. हा इंटेंट हा हेतू आपल्याला पाहायला मिळतो श्रीराम कसरे टीमचा. व्हॉट एफर्ट्स, जबरदस्त. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. श्रीराम कसरे टीमचा जर विचार केला तर घनश्याम सर त्यांनी बरोबर अभ्यास केलाय. मागच्या काही सामन्यांचा जर विचार केला तर त्यांनी रीड केलाय कोणता फलंदाज, त्याची शॉर्ट सिलेक्शन असो किंवा त्याचे जे स्ट्रोक आहेत त्यानुसार या ठिकाणी त्यांच्या स्ट्रॉंग झोन पासून जी पिचिंग आहे ती पिचिंग दूर ठेवली जाते. आणि क्षेत्ररक्षणाचा चांगला तुम्ही उल्लेख केला, बरोबर फील्ड पोझिशननुसार गोलंदाज या ठिकाणी होते. नाही पण ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे असं नाही की ते मॅच ऑन द सर्व या गोष्टी चालू आहेत असं नाही, पण जेव्हा तुमचा अप्रोच त्या प्रकारची गोलंदाजी असेल तर तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. म्हणजे स्क्वेअर लेग खेळाडूचं आपण सध्या बघतोय, पण इथून हर्षद सफल झाले होते आणि तिथून मिडविकेटला क्षेत्ररक्षक यावेळी आपण विनीत यांना बघतोय. एक धाव मिळेल या चेंडूवरती आणि तिथून फेकी केली चांगल्या प्रकारची, म्हणून या चेंडूवरती एक धाव आहे. ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण ऑन साईडला 3 खेळाडू डीपवरती जे बघतोय ना, कारण त्या म्हणजे ऑफसाईडच्या म्हणजे आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पिक तेवढा होत नाही फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये, पण तिथून डीपवरती 3 खेळाडू आणि त्यानंतर ऑफसाईडला 2 खेळाडू महत्त्वाचं आहे आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. नक्कीच बरोबर पिचिंगनुसार या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. आज अप्रोच आतापर्यंत जाणवलाय. तीच पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळालंय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणि श्रीराम कसरे टीम मैदानाच्या आतमध्ये ऑन द फील्ड जेव्हा खेळताना आपण पाहतो ना, एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक मोठा संघ खेळताना आपण पाहतोय. कारण त्यांचे बॉलर्स असो किंवा बॅट्समन असो, त्यांचे थ्रो फेकण्याची जी शैली आपण पाहतोय, बॉलिंग ॲक्शन असो किंवा शॉर्ट सिलेक्शन, म्हणजे एक प्रॉपर क्रिकेटिंग टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आवर्जून त्यांचा उल्लेख करेन. नक्कीच, कारण त्याचमुळे तर या संघाचं नाव आहे ना. संघाचं नाव निस्तं नाही होत, पण महत्वाचं हा झेली आहे.
जबरदस्त झेल टिपला जातो रोहितच्या माध्यमातून. आज मी म्हटलं होतं भाई कालच्या दिवसामध्ये जेव्हा श्रीराम कसरळी संघ जो क्वालिफाय झाला होता टॉप 5 मध्ये, तेव्हा 3 गोष्टीवरती होता. म्हणजे जितकी चांगली बॅटिंग, जितकी चांगली गोलंदाजी, जितकी चांगली क्षेत्ररक्षण होतं, आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तो कालच्या दिवसामध्ये दाखल झालेला संघ आज टॉप 5 मध्ये खेळताना आपण बघतोय. आणि आज तोच फॉर्मॅट, तीच भूमिका आणि त्याच प्रकारचा अप्रोच घेऊन सध्या खेळतोय तो म्हणजे श्रीराम कसरळी संघ. नक्कीच त्यांचा जो हेतू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो इंटेंट आहे ना, तो पॉझिटिव्ह आहे. स्ट्रॉंग अप्रोचने ते मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. 2 षटकांचं विक्रीने खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 7. नवीन बॅटर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. जयदुर्ग रायपाडा टीमचा जर विचार केला तर पहिल्या 3 सामन्यांमध्ये जो त्यांचा परफॉर्मन्स होता तो आत्मविश्वास या मॅच मध्ये कुठेतरी जाणवला नाहीये. अनिकेतवरती एक मोठी जबाबदारी होती, त्यांनी सुद्धा आपल्या टीमसाठी काहीच केलेलं नाहीये. त्यानंतर अक्षयचा जर विचार केला तो सुद्धा बाद झाला. हर्षद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर त्याला चांगली साथ मिळत नाहीये. हर्षदचा जर विचार केला तर तो बरोबर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, याच मोठ्या पटकांची नितांत गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर रोहित वाईती बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. एक बेस्ट ऑलराऊंडर, तर त्याच्यासमोर हर्षदला आपण पाहतोय. एक सेन्सिबल क्रिकेटर. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कटरचा वापर या ठिकाणी केला होता. सर्व चेंडू या ठिकाणी यष्टीराजच्या जादूमध्ये निघून गेलाय. कालच्या दिवसापासून एक गोष्ट आपण घनश्याम सर जरूर नोटीस केलंय, जे बॉलिंग अटॅक आहे त्या बॉलिंग अटॅककडे प्रत्येक बॉलरकडे ते व्हेरिएशन आहे, तो टप्पा प्रत्येक बॉलरकडे आहे. नक्कीच. आणि आपण कालच्या दिवसामध्ये जयेशची चर्चा केली टॉसबॉक्समध्ये, त्यावेळी जयेशने म्हटलं होतं की रोहित सारखा आमचा फलंदाज आहे, जो खेळाडू आहे तो फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे. आणि सध्या तो फॉर्म पाहायला भेटतोय. इथून मिस टाइम स्ट्रोक आहे पाहायचा, इथून सुधीरने इथून चुकी केली, चुकी नाही तर ही महा चुकी केली. सध्या झेल तर सुटलाय पण 2 धावा आल्यात. एखाद्या मॅचमध्ये एखाद्या इनिंगमध्ये तुम्ही दबाव बनवण्याचा क्रिएट होतोय, पण सध्या 2 धावा आल्यात. हा चेंडू, या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला ना, तो जो दबाव बनवला होता ना 2 षटकांमध्ये, तो दबाव थोडासा कमी होऊ शकतो, पण तो मोठा फटका येईल का हेही गरजेचं आहे. कारण जयदुर्ग रायपाडा संघाला सध्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. नक्कीच ते मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 9 आकड्यावरती 9 रन्स स्कोर कडे लागला गेला. तर रोहितचा चांगला उल्लेख तुम्ही केला. कुठेतरी NCC चषक 2024 मध्ये आपण पाहिलं होतं. आय थिंक सो ग्रामीण गटामधून मॅन ऑफ द सिरीज ठरला होता रोहित. आणि तिथून जो त्याचा परफॉर्मन्स होता थोडासा बॅकफुटला गेला होता. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. गॅप मध्ये चेंडू पाहायला मिळतो. विकेटचे प्रयत्न जरूर होते आणि बॉल निघून जाईल. मिड विकेटला क्लिअर करत चौकार. थँक्यू. नक्कीच. म्हणजे हार्दिक आपण त्या गोष्टीचा विचार केला होता. नक्कीच आपण त्या गोष्टीचा विचार केला होता की इथून हा झेल सुटल्यानंतर मोठा फटका, आणि या फटक्याची गरज आहे. मी म्हटलं होतं अगोदरच्या चेंडूवरती म्हटलं होतं की इथून सुधीरने केलेली जी चुकी आहे ना, इथून थोडंसं धावफलक आहे, धावफलक हरले आता. कारण जयदुर्ग रायपाडाकडे संघाकडे सुद्धा तितकाच अटॅक आहे, पण पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेस तर नाही झाला. कारण तिथून विनीत होते, विनीतच्या हातामध्ये हा झेल टिपला जातोय. आणि तिथून आपण सध्या बघतोय मान्यवरांचं इथून आगमन होत असताना सध्या आपण बघतोय गाडी आणायची आहे, मैदानाच्या आतमध्ये गाडी आणायची आहे. सध्या आपण बघतोय दिनकर पाटील मामा यांचे सुपुत्र कौशिक दिनकर पाटील यांचं इथे आगमन झाले. सध्या आपण बघतोय दिनकर मामा यांचे सुपुत्र कौशिक पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने कौशिक दिनकर पाटील इथे यांचं आगमन होत असताना आपण सध्या बघतोय. सध्या आपण बघतोय कौशिक दिनकर पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत मयूर पाटील असतील. त्यानंतर सध्या आपण बघतोय सध्या मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. जयदुर्ग रायपाडा वर्सेस श्रीराम कसरळी. वेलकम कौशिक, पुन्हा एकदा तुझं हार्दिक स्वागत. पण यावेळी भीमर हाताळलाय, आतिषबाजी झाले, चेंडू सीमारेखा पारही गेलाय आणि नो चेंडूचा इशाराही आलाय. म्हटलं होतं मी ह्या सामन्यामध्ये रंगतदार पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर इथून जयदुर्ग रायपाडा संघ सध्या 18 वरती पोहोचलाय. महत्वाचं आहे. चौकार या ठिकाणी आलाय. 9+4 म्हणजे एकूण 5 धावा मागच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फ्रीट असेल. आता या फ्रीटच्या बॉलवरती अनिल पाटील आहे, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. समोर रोहित आहे, या बॉलवरती ड्रामा काढेल का?
चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चांगला कठोर त्या ठिकाणी होता, वेग सुद्धा चांगला होता. या बॉलवरती एकच जाव लेग बाईसच्या रूपामध्ये त्यांना पाहायला मिळते. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 19 रन्स कुरकुरीत लागले गेले. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल. इथून जर घनश्याम सर विचार केला तर ज्या टोटलपर्यंत पोहोचायचं होतं त्या टोटलपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. सध्या तरी 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती इथून जर षटकार आला तर 25 होतील, चौकार जर आला तर 23 होतील, परंतु डॉट जर आला तर इथून 19च राहतील. म्हणजे 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 20 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 20 रन्स टू विन असेल. 3 षटकांमध्ये एक चांगली टोटल म्हणता येईल. इथून डिफेंड सुद्धा होऊ शकतात, कदाचित या धावा चेस सुद्धा होऊ शकतात. चला लगेच शतरक्षण लावून घ्या. 20 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 3 षटकांमध्ये एक टोटल जरी छोटी असली तरी बॅटल खूप मोठी असणार आहे. तर नक्कीच पण सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित झालेत. दिनकर मामा पाटील यांचे सुपुत्र कौशिक दिनकर पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांच्यासोबत मयूर किसन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत आणि या मॅचचा आनंद घेत असताना सध्या आपण बघतोय. पण हार्दिक महत्त्वाचं आहे कारण पहिल्या या इनिंगचा जर विचार केला तर या इनिंगमध्ये जे 15 चेंडू होते ना त्या 15 चेंडूवरचं चित्र खूप वेगळं होतं. कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, 2 धावा आल्या होत्या. पण या षटकामध्ये 12 धावा आल्यात. म्हणजे जो फायटिंग स्कोर म्हणजे नारंगी संघाला 17 धावा करू दिल्या नव्हत्या तो संघ सध्या आपण क्षेत्ररक्षण करताना पाहणार आहे जयदुर्गा रायपाडा संघ. मग इथून त्याही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे श्रीराम कसरळी संघाने. कारण महत्त्वाचा NCC नारंगी बी संघाला तिथून पराभूत झालेत, तिथून पराभूताच्या छायेमध्ये जावं लागले. पण इथून आता त्याच प्रकारचा इथून गोलंदाजी होईल का ती म्हणजे गोलंदाज आपण जर बघितलं जयदुर्गा रायपाडा संघाचे म्हणजे आपण दर्पण भगत यांना बघतोय, निशांत भोईर आहेत, अतुल पाटील आहेत. जबाबदारी आहे कारण क्रुशल मुवमेंट आहे. माऊली चषकामध्ये जर तुम्हाला फायनलची सामना खेळायचा असेल तर इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, डॉट बॉल आणि तिथून एक प्रेशर क्रिएट करावं लागेल तर तुम्ही या स्पर्धेमध्ये जिवंत राहू शकता. हो नक्कीच. तो तुमचा आत्मविश्वास खूप मायने राखणार आहे कारण 3 षटकांमध्ये एकंदरीत आपण पाहतोय 20 धावा डिफेंड करायचे आहे. त्यामुळे आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असणार आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला रोहित आणि वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. काल जेव्हा जयेश म्हात्रे यांना प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आमचा संघ थोडासा बॅकफूटला आहे परंतु लवकरच आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करू आणि तो स्ट्रॉंग कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम कसरे टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा मॅच सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. 20 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 3 षटकांमध्ये. त्यामुळे इथून या मॅचला सुद्धा मजा येणार आहे. दुसऱ्या बाजूला दर्पण आहेत. दर्पणनी जी गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केली गेली ती अव्वल दर्जाची राहिली. त्याचा स्टँडर्ड त्यांनी दाखवून दिलाय मैदानामध्ये. हा नक्कीच. पण इथून 20 धावा म्हणजे बँक बॅलन्स कमी आहे. पण बँक बॅलन्स कमी आहे तर हा नक्कीच. पण इथून महत्त्वाचं असते की स्पर्धा म्हटली की आर्थिक सहाय्य असणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी आपण जर बघितलं तर दिनकर मामा पाटील म्हणजे त्यांचे सुपुत्र कौशिक दिनकर पाटील सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत. आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आर्थिक सहाय्य जे 10,000 रुपयाचं आल्याबद्दल माऊली ग्रुपच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतोय. खरं महत्त्वाचं आहे हार्दिक स्पर्धा म्हटली की आर्थिक सहाय्य असलं तर त्याच्यानंतर स्पर्धा आपण चांगल्या प्रकारे सक्सेसफुल करू शकतो. आणि नक्कीच म्हणजे या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. पण मैदानाच्या आतमध्ये यावेळी चेंडू जर आपण बघितला तर डीप कव्हर रिजनमध्ये जातोय. चेतन भोईर या चेंडूवरती येतात, फेक केली जाते पण 2 धावा रोखू शकणार नाही कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. मग तुम्हाला तिथून चेंडूवरती जलद गतीने जाणं, फेक करणं गरजेचं आहे. पण सध्या तरी आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना आपण सध्या बघतोय. नक्कीच आर्थिक सहाय्याचा चांगला उल्लेख तुम्ही केला. आर्थिक सहाय्य सुद्धा महत्त्वाचं आहे परंतु तितकंच महत्त्वाचं प्रेम ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आदरणीय कौशिकजी पाटील साहेबांचं प्रेम या आयोजकांवरती आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि नुकतंच त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पहिल्या चेंडूचा खेळ झाला या ठिकाणी 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. वैभव वैतीला आपण पाहतोय. वैभव वैती यांचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये त्यांचा बॅटिंग शो आपण सातत्याने पाहिला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 3 बॉलवरती 3 षटकार आले होते. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. 1 धाव्या बॉलवरती मिळेल एकेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. दर्पण इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीये कारण दर्पणकडे ती ॲबिलिटी आहे, ती शैली त्याच्याकडे, ते टॅलेंट त्याच्याकडे, ते प्रतिभा त्याच्याकडे. आता या सर्व काही गोष्टींचा उल्लेख त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. नक्कीच. पण महत्त्वाचं आहे सध्या तरी दर्पणची कामगिरी सध्या उजवी आहे कारण धावा रोखणं हे गरजेचं आहे.
आणि दोन बॅटर आहेत, त्यांना सध्या धावा बनवणं गरजेचं आहे, कारण कुठल्या गोलंदाजावरती कधी कशा प्रकारे अटॅक करणं हे दोघा फलंदाजाला माहिती आहे. पण इथून दर्पणला माहिती आहे की मला चांगल्या लेंथवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. आणि सध्या दर्पण आपण बघतोय स्लो रन पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातो फाईन लेगला, अनिल पाटलाग करतो, पाहायचा आहे डीप वरती, तिथून पायाने चेंडूला अडवलं जातंय, म्हणजे तिथून फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं आणि 2 धावा. 2 मिनिटं सामना थांबवू आपण. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांची मांदी आली या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. माऊली चषक 2025 आपण पाहतो, या अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आणि गेले 5 दिवस या स्पर्धेचा थरार आपण पाहिला. गेले 5 दिवस कसे गेले असं समजलं सुद्धा नाही, परंतु ही स्पर्धा या ठिकाणी संपूच नये असंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच स्टार्ट करा. आदरणीय सन्माननीय मोहितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. मोहितजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. सिंगल लेग बायच्या रूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्या, 4 बॉल्स गेला आतापर्यंत झालाय. मी म्हटलं होतं दर्पण इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीये आणि तोच इंटेंट सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नाही नक्कीच, पण जयदुर्ग रायपाडे संघाने ह्या धावा बघितल्यात, असं नाही की ह्या धावा नाही बघितल्या. म्हणजे एनसीसी नारंगी संघाला 16 धावेवरती रोखलं गेलंय, पण त्यांच्याकडे त्या गोष्टी आहेत, ॲबिलिटी आहे, पण इथून आज मात्र सिद्ध व्हावं लागेल. यावेळी फलंदाज सफल झाले होते आणि त्यामुळे इथून चांगला चेंडू हाताळला जातोय. फलंदाज अगोदर सफल झाले होते विकी, पण शेवटच्या क्षणाला चेंडूला का सोडलं हेही महत्वाचं आहे. सध्या डगआउटमधून हा आवाज असेल, प्रेक्षक आहेत, प्रेक्षकही विचार करत असेल की जेव्हा तुम्ही सफल होता ना, मग त्यावेळी त्या चेंडूवरती अटेम्प्ट करणं हे गरजेचं आहे, पण सोडून दिलाय. सध्या डॉट बॉल येत असताना आपण बघतोय. इथून जर विचार केला तर 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. त्याच्यावरती सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. या बॉलवरती ऑफसाईडला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हरला डीपमध्ये खेळाडू आहे, एकदा पूर्ण केले, मिसफील्ड त्या ठिकाणी झालंय, परंतु एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 7 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. या मैदानावरती 8 बॉल 5 धाव करून दिलेला नाहीये संतोष भवन टीमने गावदेवी धाव टीमला, हे विसरून सुद्धा चालणार नाहीये. नक्कीच, आणि सकाळच्या सत्रामध्ये 12 चेंडू 16 धावा नाही झाल्या. म्हणजे आजच्या दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, असं नाही की नाही झाल्या असं काय, पण रोखण्याचं काम चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली ना तर होऊ शकते. कारण आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, आणि तो कॉन्फिडन्स सध्या आपल्याला पाहायला भेटेल का? मैदानाच्या आतमध्ये अतुल आलेत, अतुल गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. सध्या आपण बघतोय अतुल जर आपण बघितलं तर प्लेअर ऑफ द डेचे आपण आजच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे सुद्धा बघितलं गेलंय. पण आज महत्वाचं आहे की इथून फायनलची मॅच खेळायची असेल ना तर मग चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. इथून वैभव आहेत, म्हणजे एका साईडला वैभव, या श्रीराम कसरडी संघाचं हे वैभव आहे, हे वैभव आहे. सध्या वैभव गेल्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली. अपेक्षा आशा इथून असतील वैभववरती, त्याला 7 रोहित देतात. रोहित नॉन वरती आहे, मोठा फटका केलाय, उंची गाठले. अक्षय पाटील जेलची संधी पाहायचं आहे. जेल सुटला जातोय, हा जेल सुटेल की हा मॅच सुटेल येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दर्शवला जाईल. पण सध्या 2 धावा येतात या चेंडूवरती. आता इथून रन टू बॉल इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदललं. हा कॅच जर पकडला असता तर फ्रेश बॅटर स्ट्रायकिंग वरती असतं आणि 11 बॉल 13ची मॅच असते. आता 11 बॉल 11ची गरज आहे, परंतु तरी सुद्धा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात अतुल ॲप्रिशिएट करतायत. चांगले प्रयत्न दाखवले होते अक्षयने. नाही, हा झेल म्हणजे टिपणं तितकं सोपं नव्हतं, कारण 30 सर्कलमध्ये हा चेंडू होता आणि लॉंगांचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत म्हणजे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या हाताच्या उंजळीतून हा चेंडू निघून गेला. पण अतुल पुन्हा एकदा सज्ज, टॅप करण्याचा प्रयत्न, पण इथून चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आहे. या विकेटची ही खासियत आहे. हे आपण जे म्हणतो ना की 8 बॉलमध्ये 5 धावा झाल्या नाही, का झाल्या नाही, कारण त्याचं सध्या उत्तर आहे मैदानाच्या आतमध्ये. योगेश पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय विकीसाठी. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल पुन्हा एकदा सज्ज, दुसरा चेंडू डॉट हाताळलाय, तिसरा चेंडू गती परिवर्तन केलंय. इथून डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय आणि सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं सध्या काम अतुलच्या माध्यमातून आपण बघतोय. हार्दिक, अतुलच्या माध्यमातून अतुलनीय पराक्रम करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. 9 बॉल 11ची गरज आहे. जे इक्वेशन रन टू बॉल होतं ते इक्वेशन पुन्हा एकदा बदललं गेलं. आता 9 बॉल 11ची गरज आहे मैदानामध्ये. या 3 बॉलवरती काय घडेल काय बिघडेल याकडे लक्ष वेध असणार आहे.
थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय निर्माण झालंय. डेट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 11ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी बॅलेन्सिंग मॅच आतापर्यंत पाहायला मिळते. एका बाजूला वैभव आहे, दुसऱ्या बाजूला अतुल आहेत. परंतु जी फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगलाय ना अतुल आणि वैभव मध्ये, त्यामध्ये मजा येणार आहे. 9 बॉल 11ची गरज. ओव्हर द विकेट. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. शतषक चेंडूचा पाठलाग करतायत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी थोडीशी स्वैर झाले आणि या बॉलवरती 2 धावा येत आहेत. आता इथून जर विचार केला तर 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. मी म्हटलं होतं इतक्या सहजासहजी जयदुर्गा रायपाडा टीम हार मानणार नाहीये आणि हार मानलेली नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करतात मैदानामध्ये. नाही, कारण प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न तुम्ही प्रामाणिक केले ना तर फलही मिळते. असं नाही की आपण सातत्याने प्रयत्न करत राहिले नाही तर फल मिळणार नाही, पण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय पण नक्कीच म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा चर्चा आहेत. पण शॉर्ट पिच चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न वैभव पूर्णपणे बीट झालेत. सध्या आपण बघतोय अतुलनीय कामगिरी करत असताना सध्या आपण बघतोय. आणि या षटकातील आपण सध्या विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सध्या तरी 4 खर्च केलेत. म्हणजे कंजूसी गोलंदाजी केलंय सध्या अतुल या गोलंदाजाने. आणि का प्लेअर ऑफ द डेचा जो खेळाडू आपण बघतोय ना तो का ठरलाय, कारण ही कामगिरी आज अतुलची खूप छान आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये अतुलने केले. त्याचं जे सर्वस्व आहे, जे 99% डेडिकेशन आहे ते त्या ठिकाणी जोपासलं गेलंय. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल सुद्धा अप्रतिम हाताळला गेलाय. आता मात्र मॅचला मजा येणार आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 9 रनची गरज. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जयदुर्गा रायपाडा संघ एक हार न मानणाऱ्यांपैकी एक संघ आहे आणि सध्या तरी जी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे, अतुलची गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नक्कीच टाळ्या होतील, पण विनंती असेल जयदुर्गा रायपाडा संघाला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि नक्कीच म्हणजे स्पर्धा म्हटली की आर्थिक सहाय्य तर याच गावातील एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय दामा जयराम पाटील आणि या साहेबांकडनं या स्पर्धेसाठी 25,000 रुपये आपण जर बघतोय तर त्यांच्याकडनं आर्थिक सहाय्य आले. त्यानंतर आदरणीय सन्माननीय मुकेश दामा पाटील या साहेबांकडनं हे जे आर्थिक सहाय्य आहे ते आर्थिक सहाय्य आलंय 25,000 रुपये. तर त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय आणि नक्कीच हार्दिक कौतुक या गोष्टीचंही होणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा म्हटली की फक्त स्पर्धा नाही, म्हणजे आयोजक असतील तर ते आयोजक मैदान बनवतील, पण महत्त्वाचं असते ते म्हणजे आर्थिक सहाय्य. कारण आपण जेव्हा 1 लाखाची स्पर्धा, 2 लाखाची स्पर्धा, 50,000ची स्पर्धा बघतो, पण त्यामध्ये आर्थिक सहाय्य असणं गरजेचं आहे. सध्या आमच्या व्यासपीठावरती कौशिक दिनकर पाटील तेही बसलेले आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी 10,000 रुपये म्हणजे दिनकर मामा पाटील यांचे सुपुत्र कौशिक पाटील आहेत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची रोख रक्कम. महत्त्वाचं आहे, कारण असं नाही की हे महत्त्वाचं नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि सध्या तेही या मॅचचा आनंद घेत असताना आपण बघतोय. आता इथून 6 चेंडूचा खेळ आहे, 9 धावीची आवश्यकता आहे. कंजूसवाली गोलंदाजी सध्या 2 गोलंदाजांनी केलंय. इथून निशांत आलाय. जबरदस्त 6 बॉल आणि 9ची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले होते, परंतु प्रयत्नांना आलाय अपयश. चौकार. घनश्याम सर तुमच्या दिशेने जरूर येईन मी, परंतु अतुलने जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये केली होती, जी मेहनत केली होती, त्या मेहनतीवरती पाणी फिरले गेले. नक्कीच. पण इथून मला वाटतं की प्रेमराज सारखा खेळाडू होता, जर तिथून प्रयत्न करणं गरजेचं होतं, पण त्यावेळी थोडासा म्हणजे आपल्या त्या शरीराच्या आवाक्यापासून थोडासा दूर होता आणि चेंडू जर आपण बघितला तर फ्लॅट आला होता. म्हणजे असं नाही की तो थोडासा हवेमध्ये होता, फ्लॅट होता, इंटू द गॅपमध्ये होता. अक्षय होती पण अक्षय बघत राहिले, कारण चेंडू 2 फिल्डरच्या मधून आणि रोहितचा जो फटका आहे ना खूप छान आहे. पण इथून स्ट्रॉंग झोन आहे, हा स्ट्रॉंग झोन आहे. चेंडूला फेकून दिले आणि इथून विजयी झालंय. चला विजयी झाले, तुम्ही जा, कारण 9 धावीची आवश्यकता होती. 10 आल्यात पलकावरती. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, मिस्टर रोहित वैदी. त्याच्या बॅट मधून मॅच विनिंग स्ट्रोक आला, तोच रोहित वैदी. आपण सर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रोहित आपण यायचं.